करवा चौथ 2025ची संपूर्ण माहिती जाणून घ्या. सर्गीपासून चंद्रदर्शन, पूजा, मंत्र आणि व्रत सोडण्याच्या विधीपर्यंत. प्रत्येक प्रश्नाचे उत्तर. हे व्रत पतीच्या दीर्घायुष्य, सुख आणि समृद्धीचे प्रतीक आहे. करवा चौथ 2025 हे एक प्रमुख हिंदू व्रत आहे जे प्रामुख्याने विवाहित महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि आरोग्यासाठी करतात. हे व्रत केवळ भक्तीचे प्रतीक नाही तर कौटुंबिक आणि वैवाहिक संबंधांनाही दृढ करते. याच्या प्रत्येक टप्प्याचे सर्गी, निर्जला व्रत, पूजा, कथा आणि चंद्रदर्शन स्वतःचे विशेष महत्त्व आहे. या दिवशी मंत्राचा जप, स्तोत्र आणि शृंगाराचे विधी व्रताला पूर्ण करतात. करवा चौथ 2025ची तारीख आणि शुभ मुहूर्त काय आहे? करवा चौथ 2025 शुक्रवार 10 ऑक्टोबर रोजी आहे. सूर्योदयापूर्वी सर्गी म्हणजे भोजन करण्याची वेळ अंदाजे सकाळी 4:45 पासून ते 5:15 पर्यंत. व्रत सोडण्याची वेळ चंद्रदर्शन अंदाजे सायंकाळी 6:30 वाजता. करवा चौथचे व्रत कोण करू शकते? मुख्यतः विवाहित महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि आरोग्यासाठी हे व्रत करतात. काही भागांमध्ये अविवाहित महिला चांगला पती मिळावा म्हणून हे व्रत करतात. परंपरेनुसार पुरुष हे व्रत करत नाहीत, परंतु आधुनिक काळात पती देखील आपल्या पत्नीसोबत हे व्रत करू शकतात. करवा चौथ व्रताचे महत्त्व काय आहे? हे व्रत पतीच्या दीर्घायुष्य, आरोग्य आणि सुख समृद्धीसाठी केले जाते. धार्मिक दृष्टिकोनातून देवी पार्वतीने भगवान शिवासाठी आणि सीतेने भगवान रामासाठी हे व्रत केले होते. सामाजिकदृष्ट्या हे कौटुंबिक आणि वैवाहिक संबंधांना दृढ करते. करवा चौथ कधी आणि कसे साजरे करावे? हे व्रत सकाळी सर्गी खाल्ल्यानंतर सुरू होते. सायंकाळी चंद्र उगवण्यापूर्वी पूजा आणि कथेचे पठण करावे. पूजेमध्ये करवा, मातीचे भांडे, दिवा, फळे, मिठाई, सुकामेवा आणि तांदूळ वापरले जातात. सर्गीचे महत्त्व काय आहे आणि ती कधी खाल्ली जाते? सर्गी व्रत सुरू करण्यापूर्वी पहाटे लवकर खाल्ले जाते. दिवसभर निर्जला व्रत ठेवता यावे यासाठी ऊर्जा आणि पोषण मिळवण्यासाठी हे आवश्यक आहे. सर्गीमध्ये फळे, हलवा, पराठा, सुकामेवा आणि दूध यांचा समावेश असतो. अविवाहित मुलीही करवा चौथचे व्रत करू शकतात का? होय. हे व्रत विवाह आणि चांगला जोडीदार मिळावा यासाठी केले जाऊ शकते. या व्रतासाठी सामान्य विधी केले जातात, परंतु पूजा आणि कथा ऐकणे अनिवार्य आहे. करवा चौथ पूजेसाठी कोणत्या साहित्याची आवश्यकता असते? करवा म्हणजेच मातीचे किंवा काश्याचे भांडे, धूप, दीप, फुले, तांदूळ आणि हळद, फळे, मिठाई, सुकामेवा, चंदन, कुंकू आणि विड्याची पाने. करवा चौथचे व्रत सोडण्याची योग्य पद्धत कोणती? व्रत सोडण्यासाठी सर्वात आधी चंद्र पाहावा. चंद्र पाहिल्यानंतर पाणी पिऊन व्रत सोडावे. त्यानंतर पाणी किंवा फळे खाऊन निर्जला व्रत पूर्ण केले जाऊ शकते. करवा चौथचे व्रत पाण्याने सोडता येते का? होय. व्रत सोडताना पाणी किंवा फळे खाता येतात. करवा चौथची कथा ऐकणे का महत्त्वाचे आहे? कथा ऐकल्याने आपल्याला व्रताचे धार्मिक महत्त्व समजण्यास मदत होते. ही कथा भक्ती, पतीचे दीर्घायुष्य आणि कुटुंबाच्या कल्याणाची प्रेरणा देते. करवा चौथला चंद्रोदयाची वेळ स्थानानुसार वेळेत थोडा फरक असू शकतो. जर हवामान खराब असेल तर चंद्र दिसत नसेल तर काय करावे? अशा स्थितीत सूर्यास्तानंतर निर्धारित वेळेवर पूजा करून व्रत सोडण्याची पारंपरिक प्रथा आहे. करवा चौथला कोणते मंत्र आणि स्तोत्रे वाचावेत? शिवपार्वती स्तोत्र, सूर्यमंत्राचे पठण आणि करवा चौथ कथा, ओम नमः शिवाय सारखे स्तोत्र आणि पतीच्या दीर्घायुष्यासाठी विशेष आरती. पहिल्यांदा व्रत करणाऱ्या महिलांसाठी काही विशेष नियम आहेत का? होय. पहिल्यांदा व्रत करणाऱ्या महिलांनी देवी पार्वती आणि भगवान शिवाची विशेष पूजा करावी. वेळेवर सर्गी खावी आणि कथा लक्षपूर्वक ऐकावी. कुटुंबातील वडीलधाऱ्याकडून मार्गदर्शन घेणे शुभ मानले जाते. करवा चौथला मेहंदी लावणे आवश्यक आहे का? मेहंदी लावणे अनिवार्य नाही, परंतु ते परंपरेनुसार आणि सौंदर्यासाठी केले जाते. विवाहित महिलांसाठी ते शुभ मानले जाते. करवा चौथला सजण्या-धजण्याचे महत्त्व काय आहे? हे या व्रताचे आध्यात्मिक आणि सामाजिक महत्त्व वाढवते.
पती दूर असतानाही व्रत पूर्ण करता येते का? होय, पती दूर असतानाही व्रत ठेवता येते. अशा स्थितीत पूजा आणि कथा वाचून व्रत पूर्ण केले जाते. पुरुषही करवा चौथचे व्रत करू शकतात का? परंपरेनुसार पुरुष असे करत नाहीत. आधुनिक काळात पती देखील आपल्या पत्नीसोबत व्रत करू शकतात. करवा चौथला काय करू नये? दिवसभर अन्न पाणी वर्ज्य करणे, भांडण किंवा नकारात्मक कार्यात सहभागी होणे, सर्गीची वेळ चुकवणे किंवा पूजेकडे दुर्लक्ष करणे. करवा चौथ व्रताचे वैज्ञानिक आणि आरोग्यविषयक फायदे काय आहेत? निर्जला व्रत शरीराला विषमुक्त करते. हे मानसिक दृढता, संयम आणि आत्मनियंत्रण वाढवते. सर्गी आणि हलके भोजन ऊर्जा टिकवून ठेवते आणि व्रतादरम्यान ध्यान आणि मानसिक शांती प्रदान करते. करवा चौथ 2025 हा केवळ एक धार्मिक सण नाही, तर कुटुंब आणि जोडीदाराप्रती समर्पण आहे. सर्गी, पूजा, कथा आणि व्रत उपवास करून महिला या व्रताचे सर्व आध्यात्मिक आणि आरोग्यविषयक लाभ मिळवू शकतात. करवा चौथ व्रत हे मुख्यत्वे करून सुवासिनी महिलांनी करावयाचे व्रत आहे. चांगला जोडीदार मिळावा यासाठी काही ठिकाणी कुमारिका हे व्रत करतात. भारतातील वर्षभरात येणाऱ्या व्रतांपैकी करवा चौथ व्रत हे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. सुवासिनी महिला या दिवसाची आतुरतेने वाट पाहत असतात, असे सांगितले जाते. या व्रतात महादेव, शिवशंकर, पार्वती देवी, गणपती आणि कार्तिकेय यासह चंद्राचे पूजन करण्याची प्रथा प्रचलित आहे. करवा चौथ मुख्यत्वे करून उत्तर भारतात मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. राजस्थान, उत्तर प्रदेश, गुजरात, हरियाणा, हिमाचल प्रदेश, मध्य प्रदेश, पंजाब या राज्यांमध्ये हे व्रत अगदी पारंपरिक पद्धतीने केले जाते. करवा चौथ व्रत पूजन विधी, मुहूर्त, महत्त्व, मान्यता, परंपरा, कथा याविषयी जाणून घेऊया. आश्विन महिन्यातील कृष्ण पक्षात येणाऱ्या चतुर्थीला करवा चौथ व्रत केले जाते. या दिवशी पहाटे लवकर उठून महिला व्रताचा संकल्प करतात. संपूर्ण दिवसभर निर्जला व्रत करून रात्री चंद्रदर्शन घेऊन चंद्राला अर्घ्य देतात आणि त्यानंतरच यजमानांच्या हातून पाणी ग्रहण करून व्रताची सांगता केली जाते. या व्रताचरणात सकाळी महादेव, शिवशंकर, पार्वती देवी, गणपती आणि कार्तिकेय यांचे पूजन केले जाते. तर सायंकाळी चंद्रदर्शन झाल्यावर चंद्रदेवतेचे पूजन करून त्यांना अर्घ्य दिले जाते. या दिवशी संकष्ट चतुर्थी असल्याने या व्रतातील गणपती पूजनाला वेगळे महत्त्व प्राप्त होते, असे सांगितले जाते. करवा चौथ व्रताच्या दिवशी चंद्रोदय म्हणजे चंद्रोदयाची वेळ या वेळेपर्यंत महिलांना निर्जला व्रत पाळावे लागते आणि करवा चौथच्या पूजेचा शुभ मुहूर्त संध्याकाळी असतो. करवा चौथच्या सणाची सुरुवात सर्गीपासून होते. करवा चौथच्या दिवशी सूर्योदयापूर्वी खाल्लं जातं. करवा चौथचा उपवास करणाऱ्या स्त्रियांना त्यांच्यासाठी सासू सर्गी बनवतात. करवा चौथच्या संध्याकाळी चंद्रोदयाच्या 1 तास आधी संपूर्ण शिवकुटुंबाची विधिवत पूजा केली जाते. करवा चौथ अर्थ: करवा म्हणजे मातीचा घट आणि चौथ म्हणजे चतुर्थी. करवा चौथ व्रत करताना सुवासिनी सर्व प्रकारचे सौभाग्यालंकार परिधान करतात. या दिवशी नवीन करवा आणून तो सजवला जातो. यानंतर पूजा करून याच करव्यातून चंद्राला अर्घ्य दिले जाते. करवा चौथ मान्यता व परंपरा: पौराणिक कथेनुसार सावित्रीने सर्वप्रथम करवा चौथ व्रत केले होते, अशी मान्यता आहे. सावित्रीने पतीचे प्राण वाचवण्यासाठी यमराजाची प्रार्थना केली आणि आपल्या पतीचे प्राण परत आणले. करवा चौथ व्रत करून सुवासिनी सावित्रीला अर्पण करतात, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. महाभारत काळातही द्रौपदीने अर्जुनाचे प्राण वाचवण्यासाठी श्रीकृष्णाकडे मदत मागितली होती. तेव्हा श्रीकृष्णाने द्रौपदीला दिवसभर उपवास करून महादेव, पार्वती देवी यांचे पूजन करण्यास सांगितले होते. द्रौपदीने मनोभावे केलेल्या व्रताचरणामुळे अर्जुन सुरक्षित राहिला. तेव्हापासून हे व्रत करण्याची परंपरा सुरू झाली, अशी एक कथा करवा चौथ व्रताची आहे. पौराणिक मान्यतेनुसार एका राजाला 7 पुत्र आणि 1 पुत्री होती. राणीने त्यांच्या सुना आणि मुलीसह करवा चौथचा उपवास केला होता. राजाच्या मुलांनी रात्री जेवायला सुरुवात केली. तेव्हा त्यांनी आपल्या बहिणीला जेवायला सांगितले. यावर बहिणीने उत्तर दिले, भाऊ, चंद्र अजून उगवला नाही. तो उगवला की मी प्रार्थना करेन आणि अन्न ग्रहण करेन. बहिणीचे म्हणणे ऐकून भावांनी शहराबाहेर जाऊन आग लावली.
आणि एक चाळणी घेतली आणि त्यातून प्रकाश दाखवून ते बहिणीला म्हणाले, बहीण, चंद्र बाहेर आला आहे. अर्घ्य अर्पण करा आणि भोजन करा. हे ऐकून ती आपल्या वहिनींना म्हणाली, या तुम्हीही चंद्राला अर्घ्य द्या. पण त्यांना हा प्रसंग माहीत होता. ते म्हणाले, चंद्र अजून उगवला नाही. तुमचे भाऊ तुम्हाला फसवत आहेत आणि अग्नीचा प्रकाश दाखवत आहेत. वहिनीचे म्हणणे ऐकूनही बहिणीने लक्ष न देता भावाने दाखवलेल्या दिव्याला जल अर्पण करून भोजन केले. अशा प्रकारे उपवास सोडल्याने गणेश त्यांच्यावर नाराज झाले. यानंतर तिचा नवरा गंभीर आजारी पडला आणि घरात जे काही होते ते आजारात गमावले. जेव्हा तिला तिच्या पापांची जाणीव झाली तेव्हा तिने पश्चाताप केला आणि श्री गणेशाची प्रार्थना करून पुन्हा विधीनुसार चतुर्थीचे व्रत पाळण्यास सुरुवात केली. भक्तीत बुडून सर्वांचा आदर करून त्यांनी सर्वांचे आशीर्वाद घेण्याचे तिने मनावर घेतले. अशा प्रकारे तिची भक्ती आणि पाहून श्री गणेश तिच्यावर प्रसन्न झाले आणि त्यांनी तिच्या पतीला जीवनदान दिले आणि त्याला बरे करून श्रीमंत केले. अशा प्रकारे जो छळ कपटाचा त्याग करून भक्तिभावाने चतुर्थीचे व्रत पाळतो त्याला सर्व प्रकारचे सुख प्राप्त होते. करवा चौथ दुसरी कहाणी. पुराणानुसार तुंगभद्रा नदीच्या काठावर वसलेल्या गावात करवा नावाची एक सद्गुणी धोबीण आपल्या पतीसोबत राहत होती. तिचा नवरा वृद्ध आणि अशक्त होता. एके दिवशी तो नदीच्या काठावर कपडे धुत असताना अचानक एक मगर तिथे आली आणि दातामध्ये पाय दाबून धोबीला यमलोकाकडे घेऊन जाऊ लागली. हे बघून म्हातारा नवरा घाबरला आणि तिला काहीच बोलता येत नसल्याने त्याने करवा करवा असे म्हणत त्याने पत्नीला हाक मारण्यास सुरुवात केली. पतीची हाक ऐकून धोबिनी तिथे पोहोचली तेव्हा ती मगर पतीला यमलोकात घेऊन जात होती. मग करवाने मगरीला कच्च्या धाग्याने बांधले आणि मगरीसह यमराजाच्या दारात पोहोचले. तिने यमराजाला आपल्या पतीचे रक्षण करण्याची विनंती केली आणि मगरीला त्याच्या कृत्याबद्दल कठोर शिक्षा देण्याची विनंती केली आणि म्हणाली, हे देवा, मगरीने माझ्या पतीचे पाय धरले आहेत. या गुन्ह्याची शिक्षा म्हणून तुम्ही मगरीला नरकात पाठवता. करवाची हाक ऐकून यमराज म्हणाले, मगरीचे अजून आयुष्य बाकी आहे. मी अजून यमलोकात पाठवू शकत नाही. यावर करवा म्हणाली, जर तू माझ्या पतीला वाचवण्यात मला मदत केली नाहीस तर मी तुला शाप देईन आणि तुला नष्ट करीन. करवाची शक्ती आणि धैर्य पाहून यमराजही घाबरले आणि त्यांनी मगरीला यमपुरीला पाठवले. तसेच करवा यांच्या पतीला दीर्घायुष्य लाभले. तेव्हापासून आश्विन कृष्ण चतुर्थीला करवा चौथ व्रत प्रचलित झाले. या आधुनिक युगातही स्त्रिया पूर्ण भक्तिभावाने करवा चौथ व्रत करतात आणि आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी देवाकडे प्रार्थना करतात.